सर्वांना नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व बालमित्र मैत्रिणी, यांचे पालक, शिक्षक, पत्रकार, बाल क्रीडा आणि ज्ञानी मी होणार महोत्सवाचं मी उद्घाटन जाहीर करतो. सिंधुदुर्ग तशी रत्नांची खाण आहे आणि रत्नांची खाण असली तरी सुद्धा त्याला पैलू पाडणं फार आवश्यक असतं रत्नांना, आणि ते काम शाळेतून होत असतं. मग अशी सांगितलं कळमकर्णीकेचं न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये फक्त ज्ञान घेऊन आपल्याला उपयोगाचं नाही. आजकाल आपल्याला सर्वांगीण विकास होणार मुलांचा आवश्यक आहे, आणि हे सर्वांगीण विकास होण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा, कला, पुस्तकं तर आहेतच आहेत, परंतु पर्यावरण, परिसराबाह्य परिसर ज्ञान, या सगळ्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. कारण जीवनामध्ये आपल्याला जर पुढे जायचं असेल तर आपल्याला आपली परिस्थिती जी आहे ह्या बाजूची परिस्थिती पूर्ण कल्पना आपल्याला येणं आवश्यक आहे, असणं माहिती असणं आवश्यक आहे, आणि यातून आपल्याला कसा मार्ग काढायचा अडचणीतून हे त्यावेळेस आपल्याला कळेल, त्यावेळी तुम्हाला या गोष्टी माहिती होईल. त्यामुळं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या 2 गटामध्ये या स्पर्धा होत आहेत. जसं मागाशी फादरनी सांगितलं की तुम्ही इथंच थांबू नका, कारण आपल्याकडे म्हणजे आपण आपला शाळेचं प्रतिनिधित्व करता आहात. ते शाळेचं नाव तर उज्ज्वल होईलच, तो तालुका तुमचा तुम्ही उज्ज्वल कराल, तालुक्याबरोबर जिल्ह्याचं नाव, आणि मग पुढे राज्य आणि इंटरनॅशनल पातळीवर आपल्याला खेळायला संधी मिळायला पाहिजे. तेवढे गुण आपल्याकडे आहेत. त्याचं थोडंसं जर आपण जरा त्याला जेव्हा कष्ट थोडेसे घेतले तर मला वाटतं की आपण तोही आपल्याला चान्स मिळेल आणि आपण तिथेही आपलं नाम कमवाल असं मला खात्री आहे. जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाच्या अनुषंगाने मी सर्व शिक्षकांना आवाहन करतो की तुम्ही मुलांचे कलागुण जोपासा किंवा जोखा, आणि त्यांना तसं बूस्ट करायला पाहिजे की कुणाकडे काय आहे. आपल्याकडे आपण ॲप्टिट्यूड टेस्ट घेतो का ॲप्टिट्यूड टेस्ट घेतो ना, तर त्या पण घेणं आवश्यक आहे. त्यावेळी आपल्याला मुलांचा कल कळतो. म्हणजे सगळ्यांनीच डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं अशी अपेक्षा करायला नाही पाहिजे. प्रत्येकाचे गुण वेगळे आहेत, प्रत्येकाची पात्रता वेगळी आहे, प्रत्येकाचा इच्छा वेगळी आहे किंवा आकांक्षा वेगळी आहे. तर त्याला आपल्याला थोडंसं ग्रूम करता आलं तर मला वाटतं की मुलांच्यामध्ये तो एक वेगळा उत्साह जाईल, आणि मग त्याप्रमाणे ते कामं करतील आणि शिकतील किंवा त्यामध्ये एक्सपर्टप्रमाणे ते पुढं जाऊन जातील. ते सगळेजण म्हणाले की मी डॉक्टर आणि इंजिनियर मुलांना व्हायला पाहिजे, तर मग थोडीशी गोष्ट अडचणी होते, कारण मुलांना मग प्रेशर येतं, मग स्ट्रेस येतो, आणि तो स्ट्रेस येऊ नये म्हणून ॲप्टिट्यूड टेस्ट घेऊन त्याच्याप्रमाणे कलाप्रमाणे त्याप्रमाणे त्याला जर आपण डायव्हर्ट केलं त्या बाजूला, तर मला वाटतं की तो त्या उत्साहाने काम करेल, आनंदाने शिकेल, आणि त्याच्यात जे गुण आहे ते तो सगळे बाहेर काढेल. त्यामुळे अशा स्पर्धा नको व्हायला पाहिजेत. स्पर्धकांनी स्पर्धा भाग घेताना आनंदानं तो आपण आपला एक पार्ट पूर्ण करावा, आणि जे परीक्षक आहेत त्यांनी पण विदाऊट बायस चांगल्याला चांगलं म्हणावं, आणि मग असा जर चांगला म्हटलं तर तो त्या मुलाला उत्साह वाटेल की आपल्याला आपला अन्याय झाला नाही. असं जर मला वाटतं हे केलं तर मला वाटतं की ह्या स्पर्धांचा उपयोग झाला आणि उद्देश सफल झाला असं मला वाटतं. कळमकरांनी मला इथे बोलवलं, मला खूप शाळेच्या म्हणजे मुलांच्या विषयी मला खरंच आनंद वाटतं की बाबा मुलांच्या बरोबर आपण मिक्स व्हायला पाहिजे आणि त्यांना आपण जास्ती वेळ दिला पाहिजे, कारण मुलं ही पुढची नागरिक होणारे आहेत, आणि त्यांना जर आपण चांगल्या पद्धतीनं जर आता ग्रूमिंग केलं आता तर मला वाटतं की आपला देश, आपला राज्य, आपला जिल्हा आपला पुढे जाण्यामध्ये नक्कीच त्याला योगदान मिळेल. आणि मला वाटतं की हे मुलं सगळंच एन्जॉय करतील. आपण त्यांचा जास्ती अंत न पाहता मी थांबतो इथे. जय हिंद, जय महाराष्ट्र.